मागच्या काही दिवसामध्ये एकूणच शहरामध्ये जो काही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती शहरातले मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती खड्डे निर्माण झाले आणि हे खड्डे आणि त्या अनुषंगाने शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण मोठ्या प्रमाणात झाला. वाहतुकीचा खोळंबा, नागरिकांना खूप पुणेकरांना अडचणींना सामोरं जावं लागते, खूप मनस्तापही होतोय. महानगरपालिकेच्या माध्यमातून गेले 2.5 वर्ष या महापालिकेमध्ये प्रशासन काम करत आहे आणि म्हणून आम्ही आज सगळेच लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सगळे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आम्ही माननीय महापालिका आयुक्त आहे, पोलीस आयुक्त यांची एकत्रित एक बैठक या ठिकाणी घेतली आणि पुणेकरांची जी भावना आहे, जे आज त्यांना सगळा पुणेकरांना जो त्रास होतोय. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. या संदर्भातल्या नेमकी अडचण काय, सूचना या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी केल्या आणि या शहरातले खड्डे हे ताबडतोब बुजवले जावेत, युद्ध पातळीवरती बुजवले जावेत. यासाठी म्हणून काय करणार आहात या संदर्भात ही बैठक होती. काही गोष्टी नक्की ठरल्यात. आम्हाला सगळ्यांना याची जाणीव आहे की खूप काही मागच्या दिवसामध्ये वर्तमानपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक सगळी प्रसारमाध्यमं असतील, मोठ्या प्रमाणामध्ये या शहरातल्या या वाहतुकीचा आणि खड्ड्याच्या विषयामध्ये आपण सगळ्यांनीच पुणेकरांच्या भावना मांडल्या, व्यक्त केल्या आणि म्हणून आज आम्ही सगळे लोकप्रतिनिधी या मुद्द्यावरती आज या प्रशासकीय सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक आम्ही घेतली आणि ताबडतोब 2 दिवसामध्ये, पुढच्या 3 दिवसामध्ये या ठिकाणी शहरातले रस्ते हे बुजले जावेत. म्हणून याच्यामध्ये काही गोष्टी ठरल्यात. पुणे शहर पोलीस आणि पुणे महापालिका या दोन्ही ज्या काही व्यवस्था आहेत या सगळ्यांच्या मिळून आज रात्री आणि उद्या रात्री या शहरातले खड्डे बुजवण्याचं काम हे युद्ध पातळीवरती केलं जाईल. शहरातील अनेक वेगवेगळ्या भागात समजा RMCचे जे काही प्लांट आहेत, आज मेट्रोचं काम चालू आहे. महानगरपालिकेत वेगवेगळ्या खात्यांमध्ये अनेक मोठे जे काही मंडळी काम करतात, ज्यांचे स्वतःचे प्लांट आहेत, अशाही लोकांची मदत घेतली जावी. महानगरपालिकेचे आपले जे काही प्लांट आहेत त्यावरती समजा पाऊस आहे, पावसामुळे काय प्रॉब्लेम येतोय, पण जे काही शक्य होईल ती सगळी मदत घेतली जावी आणि अशा प्रकारे पुढचं 2 दिवसामधलं आज रात्री आणि उद्या रात्री महानगरपालिकेच्या जर आपण व्यवस्था पाहिली तर 15 वॉर्ड ऑफिसेस आहेत. त्यामुळे 15 वॉर्ड ऑफिसमध्ये प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये 2 टीम करणं, 30 टीम या ठिकाणी केल्या पाहिजेत. महानगरपालिकेने वॉर्डनचा जे काही पुणे पोलिसांना आपण ट्रॅफिक वॉर्डन देतो त्याचा अधिक पुरवठा केला पाहिजे. पोलिसांनी त्यांच्या स्तरावरती राज्य शासनाकडनं होमगार्ड जास्तीत जास्त मिळावेत. त्यांनी प्रयत्न करून शहराच्या वाहतुकीसाठी या सगळ्यांनी मिळून शहराची वाहतूक सुरळीत व्हावी, खड्ड्यांचं पूर्णपणे दुरुस्ती व्हावी, यासाठी या दोन्ही व्यवस्था एकत्रित काम कराव्यात अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं गेलं. आणि आजही आम्ही त्यांना सूचना याही पद्धतीने केली की जे काही खड्ड्यांची संख्या आहे, मुख्य चौक आहेत, अंतर्गत रस्ते आहेत, ते कुठल्याही ठिकाणचे खड्डे राहता कामा नये. जवळपास 1400 किलोमीटरचा रस्ते, 1400 किलोमीटरचे रस्ते आपल्या महानगरामध्ये आहेत आणि एकूण या खड्ड्यांची स्थिती पाहता हे काही चांगलं नाही. महानगरपालिका कामामध्ये निश्चितपणे कमी पडती आहे. त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब याच्यावरती काम केलं पाहिजे. प्रत्येक आमच्या काही आमदारांनी सुद्धा या ठिकाणी सूचना केल्या, सगळ्यांनी आपापले विचार मांडलेत की महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर हे सुद्धा रस्त्यावरती दिसत नाही, ते दिसले पाहिजे, ते फिरले पाहिजे. पोलीस सुद्धा, जसं आम्ही त्यांनाही म्हणालो की मुंबईमध्ये आपण गेलो, कुठेही गेलो तर साधारणतः वेगळ्या शहरात प्रत्येक ठिकाणी आपल्याला पोलीस दिसतात. पुण्यामध्ये तुमच्याकडे काय मनुष्यबळ कमी असेल तर ते आम्हाला सांगा, पण वाहतुकीचं नियोजन हे निश्चितपणे सुरळीत झालं पाहिजे. खड्डे आणि वाहतूक या 2 प्रामुख्याने विषयावरती याची बैठक झाली आणि आम्हाला नक्की या पद्धतीच्या आम्ही सगळ्या सूचना दिल्या. पुढच्या आठवड्यात काय काम झालं, काय नाही झालं याचा सुद्धा आढावा आम्ही परत घेणार आहोत. त्यामुळे चांगली बैठक आहे. नक्की पुणेकरांना याच्यातनं दिलासा देणं, पुणेकरांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागतंय त्या अडचणी दूर व्हाव्यात, हा आमच्या या सगळ्या बैठकीचा उद्देश होता. मला असं वाटतं की थोडंसं मोठे व्यक्ती आम्ही बोलणं योग्य नाही, पण मुंबईची अवस्था काय ती आपण पाहिली. त्या मुंबईच्या तुलनेमध्ये पुण्याची परिस्थिती खूप चांगली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे मुंबईमध्ये यांनी काम पाहिले, यांनी केले.
मुंबईपेक्षा पुणे खूप चांगलं आहे. पालकमंत्री घेतात मात्र प्रशासन पुन्हा 8 दिवसात बैठक काहीतरी बैठक करत आहे. हा घेण्याचा उद्देश लक्षात घ्या. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही या शहराचे लोकप्रतिनिधी आहोत. शेवटी चांगले रस्ते व्हावेत, त्याची देखभाल दुरुस्ती त्या टेंडरमध्ये असती, ही पूर्णपणे त्या ठेकेदाराची जबाबदारी आहे. त्यांनी जर त्या रस्त्याची काळजी घेतली नसेल, ठरलेल्या मुदतीत त्याचे जे रस्ते ज्या पद्धतीने केले पाहिजे ते झाले नसतील, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. शेवटी हा व्यवस्थेचा भाग आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आमचं ते काम आहे. आणि म्हणून आज आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगितलं की कुठल्या अधिकाऱ्याला पाठीशी घालू नका. कुठली सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये ही कुठं कोण कमी पडत असेल तर ते कोणाचे आम्ही ऐकणार नाही. आम्हाला पुण्यातले रस्ते हे चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत, पुण्याची वाहतूक सुरळीत झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.